जागांची मागणी होतीये, मात्र भाजप अद्यापही एवढ्या जागा देण्यास तयार नाहीये। शिवसेनेचे काही कार्यकर्ते नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जमलेले आहेत, तर अनेक इच्छुकांवरती अन्याय होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय। त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या घराच्या बाहेर ते जमलेले आहेत। नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलाय। तर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची चिन्ह आहेत आणि यातच आता शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून जवळपास 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आलेली आहे। शिवसेनेला एवढ्या जागा देण्यास भाजपचा मात्र काहीसा नकार दिसतोय। त्यामुळे आता नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत। आमच्यावरती अन्याय होत असल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केलेला आहे। नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी दिसतेय आणि भाजपकडून आता या जागांसंदर्भामध्ये काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना ही युतीमध्ये महापालिकेची निवडणूक लढण्याची चिन्ह आहेत आणि त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून जवळपास 20 ते 25 जागांची मागणी ही करण्यात आलेली होती, परंतु भाजपकडून अद्यापही एवढ्या जागा देण्यास नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नीलम गोऱ्हे या वरिष्ठांशी या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करतात का आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपा संदर्भामध्ये काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। यांच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते जमलेत, आंदोलन होतंय, घोषणाबाजी होते आणि त्याचबरोबर गंभीर स्वरूपाचा आरोप होतो आहे। काय म्हणताय तुम्ही नक्की? नाही, आमचं असंच म्हणणं आहे की पुणे शहरात शिवसैनिकांवरती अन्याय झालेला आहे। अन्याय म्हणजे काय झालं? तिकिटांचं जो वाटप घाटप चालू आहे, जर वाटप म्हणजे काय? 500 लोकांचे जे फॉर्म भरलेत तुम्ही, 500-700 लोकांचे जे फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरताना जे कार्यकर्त्यांनी 5 वर्ष कामं केलेली आहेत, तो अहवाल घेऊन गेल्यानंतर न बघता बाजूला ठेवायचा। बरं, बघत कोण होतं? शिवतारे बापू। ते ग्रामीणमध्ये, पुणे शहराचं काय माहिती आहे त्यांना? काहीच माहित नाही पुणे शहराचं। मग तो अहवाल नीट बघितला पण गेलेला नाहीये आणि विचारणा काय होती, तुमच्या भागात किती आहेत? भाजपचे 4 आहेत, मग तुमचा काय होणार नाही? अरे मग तुम्ही भाजपच्या सांगण्यावर चालणार आहे का शिवसेना? मग तुम्ही शिवसेनांना ताकद देताय का खच्चीकरण करताय? आणि पुणे शहरात प्रमोद नाना भानगिरे शिंदे साहेबांचं पूर्णपणे खच्चीकरण झाले। शिंदे साहेबांना खालच्या लेवल हे तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या नाही का लक्षात येत? मग आम्ही कशाकडे आले मग तुमच्याकडे? आम्ही कशा आमची खतखत होते पहिल्यापासून, पहिल्या दिवसापासून आलोय। आम्ही विचारायला त्यांच्याकडे तेच आलोय, पण ते भेटतच नाहीत नेते। ज्या भागामध्ये नीलमताई गोरे राहतात या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाही। कारण काय? कारण यांनी कधी ही शिवसेना वाढूच दिली नाही इकडं, पहिल्यापासून नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना हे कमर्शियल करतात। आणि म्हणजे काय? तुम्ही आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित